हॅलो, प्रियंका हेल्दी किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत पावभाजी. तर त्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघूयात. 2 मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, वाटाणा, शिमला मिरची, कढीपत्ता व फ्लॉवर चिरून घेतलेला आहे. सर्व समप्रमाणात घ्यायचं आहे. तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घेऊ शकता. व 2 मोठ्या आकाराची बटाटी चिरून घेतलेली आहेत व ती वॉश केलेली आहे. आता आपण कुकरमध्ये हे सर्व उकडून घेणार आहे. त्यानंतर आपण फ्लॉवर मिक्स करणार आहोत. त्यानंतर वाटाणा मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर मी घेतलेला आहे बीट. हे सर्व उकडून घेणार आहे. त्याच पद्धतीनं 2 ग्लास पाणी ॲड करणार आहोत. आता आपण कुकर गॅसवर ठेवणार आहोत व 4 शिट्ट्या कुकरच्या घेणार आहोत. त्यानंतर आपण आलं लसणाची तोपर्यंत पेस्ट करून घेऊयात. त्यानंतर आपण एका साईडला कुकर ठेवलेला आहे, आपण दुसऱ्या साईडला तोपर्यंत कांदा परतून घेणार आहोत. कांद्यासाठी मी कढईमध्ये अगोदर तेल टाकते. मी गॅस पेटवलेला आहे. 1 पळी मी तेल टाकलं आहे. त्यानंतर मी कांदा मिक्स करते. आपण परतून घेणार आहोत कांदा. कांदा आपला लाल झालेला आहे, तर आपण काढून घेणार आहोत. लालसर कांदा होऊ द्यायचा आहे. आता टोमॅटो त्याच कढईमध्ये मी टोमॅटो टाकलेला आहे व तो पण थोडासा लाल होऊ देणार आहे. थोडासा परतून घ्यायचा. जो कांदा आपण लालसर होऊ दिला होता तो मिक्सरमध्ये मी त्याची ग्रेव्ही करून घेणार आहे. त्यानंतर आपण टोमॅटोची ग्रेव्ही करून घेणार आहोत. तर बघू शकता आपल्या भाज्या शिजून रेडी आहेत, बघू शकता. त्यानंतर आपण याला स्मॅश करून घेणार आहोत. स्मॅश मी पळीने करते, तुम्ही बघू शकता. अशा मी गॅस पेटवलेला आहे, त्यावर पातेलं ठेवलेलं आहे. मी पातेल्यातच आज पावभाजी करणार आहे. त्याचबरोबर मी 2 पळी तेल टाकून घेणार आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून मोहरी टाकणार आहे. त्यानंतर काही खडे मसाले टाकणार आहे. त्यानंतर हळद, 2 टेबलस्पून धनिया पावडर, थोडीशी जिरा पावडर, त्यानंतर आपण कांद्याची जी ग्रेव्ही केलेली होती ती टाकणार आहोत.
सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. कांद्याची ग्रेव्ही थोडीशी परतू द्यायची आहे. जवळपास 2 मिनिटं कांद्याची ग्रेव्ही परतू द्यायची आहे. त्यानंतर आपण जी कांदा लसणाची पेस्ट केलेली होती ती टाकणार आहोत व ती परतून घ्यायची आहे. त्यानंतर शिमला मिरची, त्यानंतर कढीपत्ता, त्यानंतर 2 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, त्यानंतर आपण टोमॅटोची ग्रेव्ही ॲड करणार आहोत व ती चांगली परतून घेणार आहोत. त्यानंतर सुहानाचा पावभाजी मसाला ॲड करणार आहोत. तोही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण जे बटाटा वाटाणा व फ्लॉवर स्मॅश केलेलं होतं ते परतून घेणार आहोत. त्यानंतर मी 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपण चवीपुरतं तुमच्या अंदाजानुसार मीठ तुम्ही टाकू शकता. मी 2 टेबलस्पून मीठ टाकणार आहे. त्यानंतर हे हलवून घ्यायचं आहे. भाजीला छान प्रकारे उकळी येत आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण कोथिंबीर ॲड करणार आहोत. आपली अशा पद्धतीने पावभाजी रेडी आहे. तर आपण खाण्यासाठी सर्व करूयात. चला, तर आपली पावभाजी रेडी आहे. तर मी सर्व अशा पद्धतीने केलेली आहे. चला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर.